मग उरकले काम धंदे सगळे काम उरकले अहो पण आता ही पोरगी लग्नाला आली तिचं काही पाहावा लग्नाचं तिची ऐक तयारी तिची नाही तयारीला काय आपण पाहुणे बाबाजून तिने म्हणायचं मला हे करायचं आणि मला ते करायचं आणि मग बसा तिची हात जोडीतून पाया पडत तसं नाही पण चांगलं पोरगा पहा तुम्ही चांगला पगार पाहिजे आपल्याला तर आपण मग शेतीत कामं केले ती काय शेतीत काम करणार आहे का पोरगी दिसायला चांगली आहे आपली तिला नोकरीवाला बिनावरा भेटून त्याला काय लागते जरा ₹1,00,000 महिना पाहिजे त्याला आता तिची शाळाच कवर चलते हे महत्वाचं आता शाळाचं काय मी म्हणते तुम्ही जमून घ्या मी तिला तयार करते लग्नाला करायचं मग कवर ठेवायचं तिला विचार बरं आता म्हणू काय इकडे काय पुरी पुढे गेली अभ्यास बाजार अभ्यास इकडे बाहेर जरा अभ्यास वय पुस्तकात करते का मोबाईल मध्ये अभ्यास नको करू बाहेर ये जरा कळ ना आता बाहेर आलो ते अभ्यास कशात करते मोबाईल इकडे बैस आता बघू दे काय काहीच नाही मग अभ्यास काय चालला तुझा मोबाईलवर काय अभ्यास नाही शाळा आणि काय आता लग्नाचं काही पाहायचंय आता शिकायचंय कवर नेमकं त्यात काही नोकरी लागत ते कळा ना नुसतं शिक्षण चाललंय नाही करायचं बघितलं का कवर म्हातारी होस तर शिकते का मला आता नाही करायचं लग्न अरे मग कवर काय कवर जाता अशीच राहायचं लोक लागले नाही का आम्हाला तडतड तोडा एवढी मोठी पोरगी झाली झोपा कशा येते लग्न नको करायला मग लोकांचं काय ऐकताय तुम्ही लोकांचं काय म्हणजे अगं पण चांगला नोकरीवाला तर IT जॉब वाल्यांना मरणाचे पगार असते पॅकेज असते 25-30 लाखाचे ऐकायचं जरा आई बाप येतं आम्ही ज्याच्या टप्प्यात लग्न झाले ना एक मला आहे ना हे झालं काय जोडीदाराचा फोन आलता एक स्थळ पाहतोय म्हणून त्याला विचारतो काय झालं विचारा असलं ना तर करून टाकू इथं काय मला नाही करायचं मला नाही करायचं काय नाही करायचं करून घ्यायचं अरे तुला तू कर म्हणजे हॅलो ओळख नाही का बोलायचं मला नाही करायचं ए यार दादा तुम्हाला बोलू द्या ना ते तिकडे ऐकायचं मी पूर्वी यात्रा बघा म्हणते हा ए बायको संग बोलतो काय झालं ते स्थळाच केली चौकशी 10 एकर अरे 12 एकर तू 5-25 एकराचा बागायतदार बघायचा हा मग अरे हो नोकरी असून बी तेवढं क्षेत्र पाहिजे तर काही कमी आहे का आणि ते सरकारी नोकरीवाला हो ते कंपनीतून इकडे तिकडे नको थांबल ना थोडा वेळ हा अरे ते दे नाही घ्यायचं तुला काय पडलंय काय म्हणत त्याला फक्त आहे ना स्थळ मी सांगितलं तसं हाय फाय पाहिजेत हा ठीक आहे म्हणून तसं करून दे हा चांगलं स्थळ आहे 2 दिवसांनी तिथे माणसं पाहायला नाटकं नको ना बोल काय म्हणणे तुझं मामा लग्नाचं चाललंय मग आम्ही कुठे गेलो काय रे तुमच्याकडे काय म्हणजे काय नाही आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत ट्रक आहे शेती गुरु काय झालं गुरु मग शेलवाडा देऊ तुमची देऊ अहो पण अजून आमच्या नंदाच्याच हातात नाही तर हिच्या हातात का व्हायचं मग काय तर का आणि मग हातात म्हणजे त्यांचं काही देणं घेणं काय नंदाच्या हातात आलो का कवा बी त्या गरीब आपल्या शेणंतिशे करू एवढं काम आहे आता 2 बाहेरचे लोक आहेत की सांभाळायला पण आम्हाला नोकरीवाला लागतोय काय होतंय? आता काय लाख रुपये नोकरीने काय तिथे शहरात गेल्यावर राहतं का त्यातून ते 20-30 हजार कमील्यासारख्याच्या ना इथं एका डेअरीचा पगार माझा 30-30 हजार रुपये आठवडे येतोय 20-25 हजार किती झाला 1.25 लाख रुपये झाला आणि तुम्हाला फक्त गुर आणि शेती खपा नाही नाही ती पोरगी नाही तू करणार तू इथे करायचं काय पण नाही तिचं म्हणणं कसं ओळखीतून पाहिजे ऐका माझं म्हणणं ऐका मामा लहानपणी मी यायचो मला चिडवायचे तुम्ही जावाय मग आम्ही तुम्हीच नाही म्हणायचे जावाय आता मोठा झाल्यावर तुम्हाला का दिसना लहानपणीच असतं ते सुखाचा पावा ना नंदाचं सुख काय लहानपण होतं मग आम्ही लहानपणापासून चिडल्यामुळे आमच्या डोक्यात विचार आला ना मी आता उभे सहज आले तर तुमचं लाखाच्या गप्पा पण ठीक आहे हान नका पण आता आम्ही बी आहेत ना काय असतं पोरीचं परत नाही एकदाच आहे ना ते नीटनाटकं पाहून व्यवस्थित रांकेला लागलं ना म्हणजे टेन्शन नाही बाकीच्याला लागतो नितीन सगळीकडे मग बाकीचं करा मग बाचा आहे माझं करायला सगळं आणायला आणि लग्नाच्या टायमाला बरं टायमाला विसरायला लागले तू निरारकाल तो कोणी केलं कशाचं मामा केलं तुम्ही आहे का काय येतो जातो पाहतो सगळं बघतोय पण आता तुमचे जेवढे हाल कामात पाहतो का मग काम करणं आम्हाला कुठे मोकं पडलं तेव्हा आम्ही काम करतो खातो कष्टाचा काय विषय आहे का नोकरीवाल्याला काय भात का खायला पण आरामात राहते ना आणि तिथं काय मी म्हणतो मी लिहून देऊ का तुम्हाला कोणत्या स्टॅम्पवर की मी तिला घराच्या बाहेर फक्त स्वयंपाक मी करीन ना मग आता स्वयंपाक कोणत्या बाईला तिथं चुकणार नाही तर मग हिथंच कस काय तुम्हाला नेमकं काय झालं तुम्ही 2-3 वर्ष झालं ना राईट टायमिंगला कट आणायला लागलात काय कट आणला काय अहो पण नितीन मी काय म्हणते मला पोरगी शेतकऱ्याला द्यायची नाही नोकरीवाल्याला द्यायची द्या तुम्ही नोकरीवाल्याला द्या पण तुम्ही टायमिंगला असं करायला लागले आईला बी आशेला बसवलं घरच्यांना आशेला बसवलं मला पण जावाय म्हणून आम्ही तुम्हीच चिडलोय अहो
ते खरंय, पण तुम्ही नोकरी लागले नाही त्यात आम्ही काय करावं? मी काय म्हणलं, तुम्ही नोकरी लागले का मी माझी पोरगी देणार? मी म्हणतो मी नोकरीला जर गेलो असतो, माझी इच्छा होती नोकरीला जायची समजा, पण माझं जर 20 एकर इकडे पडत असेल 10 तर काय आमचं आहे ती, आणि ती माळ नीट कोण करायचं? ती 10 एकर तर चालू आहे ना आमचं, ते कोण करायचं? आता तुम्हाला लहानपणापासून आमचं काय होतं, आता यांचं आमचं काय ठरलं होतं, तुमच्या आईचं पोरग नोकरीला लागलं तर मी म्हणलं पोरगी देईन, पण पोरगच नोकरीला नाही तर कसं काय आम्ही आता डोळ्याने बघून कसं? पण तुम्हाला अनोळखी ठिकाणी समजा ते उद्या त्याचं बॅकग्राऊंड माहित नाही, त्याच्या घरी व्यसन आहे का नाही, आई बाबा लोकर कुठे पोरी देवी का? तुम्हाला सांगून थोडी कोण काय करणार आहे मामा? प्रत्येक बापाला आहे ना पुरीची काळजी असते. तो तुम्ही काय सगळं सीसीटीव्ही लावणार आहे का त्याच्या कुठे कसं देईल पोरगी? हा. काही काढते नवीन. तुम्हाला जवळचं दिसा फक्त नाही का? पण तुम्ही बडबड करू नका, आम्हाला पोरगी नाही द्यायची तुम्हाला. मी असं डायरेक्ट म्हणायचं ना तुम्हाला, फक्त नोकरी जर कारण असेल ना तर मग चुकीचं आहे, आणि जर मला द्यायची नाही ना याचा अर्थ मग मला एक काम करा, मी आता सरळ आईल घेईन, माझ्या आईचा हिस्सा पाहिजे मला. कसं मग मी हिस्सा घेत असतो. मी त्यांना चांगलं बघून दिलेलं आहे, त्यांना हिस्सा बिस्सा काय देणार? कोणाला हिस्सा काय चांगलं बघू, माझ्या आईचा हिस्सा मला पाहिजे. तुझ्या आई बघू जा. आईचा हिस्सा बरं घ्या, ताईला घेऊन. काय मामा तुम्ही मोठी केली खर्च काय तुम्ही केली काय? तू तिला बाप नव्हता काय? बापानंतर लग्न मलाच करावं लागलं ना. काय मग बाप असताना लग्न झालं, आणि भावानी काय भावाचं काय विषय? फक्त तुम्ही साड्या दिल्या असत्या तुम्हाला कुठं दिवाळी दसऱ्याला आले इकडे. अहो, पण आता ते झालं, तुम्हाला काय करायचं त्याचं काढायची? कोणाला काढायची? जर तुम्ही ऐन टायमाला उद्या पुरीने मागितलं तसं, पुरीच्या मग काय करणार? अहो, पण मी काय म्हणते, अरे मग तो हक्क असतो, तो हक्क नाही पुरवला गेला तर मग ठीक आहे. आम्हाला नोकरीवाल्यालाच पाहून द्यायची. द्या तुम्ही पुरी. पोरगी नाही म्हणलं की लगेच इकरी. मग इकडे म्हणजे लगेच हिस्सा, आणि पोरगी द्यायची मग म्हणजे हिस्सा नाही काय घ्यायचा. काय चुकीचं आहे? मी हिस्सा मागितलं मला सांग, माझ्या आईच मागितलं काय मागितलं? नोकरीविषयी मला नाही ना लग्न करायचं. तू काय, तुला कळतं का भविष्याचं काय ते? आम्ही उन्हाळे पावसाळे खाल्ले. नाही तुमचं वय वाढलेलं आहे, तुम्हाला फक्त बाकीचे जवळचे दिसत नाहीत फक्त. तुला शेतीवालाच नवरा पाहिजे ना? काय शाळा शिकत रे? कशाला एवढं? हिला शाळेत पाठवून नको, उद्यापासून घरी राहायचं. तुम्ही ना दबाव आणू दबावचं काय विषय? मग कशाला शाळा शिकत झक मारायला? पण नोकरी नाही करायची ना, नोकरीला नवरा नाही पाहिजे, कशाला शाळेत मग आम्हाला मातीत घालते रे? कशाला शाळेत जातील, कॉलेज शिकत तुम्हाला एक काम करा, मी ना आईला घेऊन येतो, हा, जा. सरळ जा म्हणायला तुम्ही होतं. निघून जा, आणि आईला घेऊन बघू आम्ही इच्छाचं. काय डोक्याला ताणे, पाहुणे घरी आले काय यांचं दुसरंच काही निघत. काय बी काढायचं? पोरगी नाही दिली की झाडू हा, काय दान काय नाही. हिला हिला जरा समजून सांगा. बरं मी आले जाऊन. काय कुठं झाली तू? कोथिंबीर घेऊन ये. कशाला कोथंबीर? घरात आहे ना कोथंबीर. मिरच्या पण संपल्यात. जाऊन बघ, मी आले. तिच्यावर ध्यान ठेवा. हे लेकरांनी जसं येडं केलंय माणसाला. नाही फटकून काढायची म्हणायचं नाही, आता मोठी आली न कसं आणून काय कसं शाळा सुद्धा लेकराला आणता. मग ती सोडून अरे जाऊ द्या हात धरून. कस काय जाईन हात धरून? तसे संस्कार केलेत का आपण? नाही पण मग लक्ष पाहिजेच ना. आई बाप कशाला असते? पोरगी कुठं जाते काय करते आपलं ध्यान ठेवायचं काम नाही. आता मग काय, आता शेतातच आता आपल्या कोथिंबीर, ती मिरच्या. काय म्हणली, शेतकरी चालतो ठीक आहे, शेतकरीच नवरा बघू तिला 5-50 एकरावाला 5-25 दारात म्हशी, 2-3 ट्रॅक्टर, 2-4 ट्रका, आणि बस मला बारे मुडीत, आणि तिची शाळाच बंद करून टाक. आता तिचं ना पहिलं लग्नच पाहावं लागणार. तिला लग्न तिचं अर्जंट. लग्न करणं कार्टेलला जाऊ तो दे. ती गेली कुठं येईन ती मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन तवर घेऊन उरकून आवडते मी. तुम्ही बघा सोयरी तिथं दुसरीकडे कोणाला फोन लावा. नाही मोठं स्थळ पाहू, हा. त्याचं नको टेन्शन घेऊ. लिहू कोणी किती गावात जाऊन जरा. आलीस? आले. काय झालं रडायला? मला नाही करायचंय त्यांनी सांगितलेल्या मुलाची लग्न. रडायला काय झालं एवढं? मग आपण इतक्या टोकाला रडूस तर काय? अरे आणि मी नाही लग्न करू शकत त्यांनी सांगितलेल्या मुलाशी. मी तुला नाही विसरू शकत. मी कशासाठी इथं आलोय? मग मी खाली बस, शांत बस तू. बरं रडायच थांबवतो. अरे काय मिरची खाल्ली काय तू? मी तर काय बोलते, तुझं काय चाललंय? मस्करी करावं का नाही? या टायमिंगला तुला मस्करी सुचते. इतकं टोकाला आला तर जाऊ पळून. मग एवढं काय लोड घ्यायचं आहे का? आपणच पहिले असणार काय लग्न करणारे असे? त्यांना लाखावालाच पाहिजे असेल तर येते ना. कुणाला दिली? लोक काय म्हणते तर बहिणीच पोराला दिली. असं करायचं आपण लग्न? अरे बस, तुझे म्हणतील ते मी करण, पण मला त्यांनी सांगितलेल्या मुलाशी ठीक आहे, नाही आता करायचं रडू नको लग्न. तू. अरे बस रडायचं, एवढं काय? नितीन, मी तुझ्यासोबत पळून येईन, पण तू शेवटपर्यंत साथ देशील ना माझी? आम्ही पण तुझ्यासोबतच पळून येणार आहे. तुला कॉमेडी का सुचतीये? मग सुचायसारखंच आहे. तू आता जर पळूनच जायची म्हणते रडती, पण तिथूनच वखड पसरीत आली. मी काय म्हणते ते ऐक. काय? हा बोल. तू शेवटपर्यंत साथ देशील? हा देईन मी. साथ द्यायची म्हणजे काय करायचं? लग्न करायचं,
आणि मित्रांना बोलवायचं मस्त त्यांना बुंदी फिंदी खायला घालायची हो का हसले बरं वाटतं तिथूनच रडत आली बरं नाही वाटत ते तुझं बुंदी बरं एक सोपं सांगतो समजा मामाने आपल्याला नाही दिलं नाहीच लग्न लावून दिलं आपण पळून जायचं आणि पळून गेल्यानंतर मामा चिडलाच 2-3 वर्ष नाही आला एखादं लेकरू झाले येईन एवढं काय तवा हाय का नाही हा मग तू उलटी माझ्या पुढे गेली आगाव हाय मी आगाव किती मस्त वारा सुटलाय ना सुटलं नाही ती मला नाही दिसत कुठं पण मला अंगाला लागतंय फक्त ते मी जाऊ का काय माझं वाकडं का बोलतोय चांगलं बोलतोय नीट मी अरे बोलतेय तू फक्त हसावा का तू असं आनंदी राहा एवढंच वाटतं फक्त ना. काकू काय झालं तू कमी एवढा घाबरला तुमची पोरगी आहे ना ती हा ती त्या नितीन बरे ना आंब्याच्या झाडाखाली गळ्यात कान पाडपोडी काही कसं म्हणतो रे माझ्या पोरीला आयला म्हणजे माझ्या डोळ्याने बघून आलोय तुमची पोरगी माझी गळ्यात पोरगी? गळ घालून बसली गुलाबाचे फुलच काय देत त्या एकामेकाला काही पण असं आरोप नको करत जाऊ पोरीवर ती कुठे गेलेली ती तिकडे लिंबाच्या आंब्याच्या झाडा तिकडे गेलेली आंब्याच्या झाडाखालीच बसल्यात दोघ जण खोटं नको सांगू जर का खोटं निघालं तुला लय मारीन आयला म्हणजे सांगून ते सांगायचं आणि वर आमच्याच वर टांगडा करायचा असं इकडंच आहे तुमचं आणि तुझं तुम्हाला काय करायचंय का तुम्ही बघायचं आला तिथं थांब, मी तिकडं त्याला तुमच्या अरे, ध्यानावर अरे, आलं. तुझं मी आता तिकडं- गावात सांगत असतो आता अरे मग तेच सांगा ते जर चुकीचं निघालं तर लय मारीन जर असलं खरं तर कोणाला सांगू नको काय म्हणजे तुमचं चुकीचं असलं तर सांगायचं नाही न असलं तर सांगा चल मी पाहते पण तू कोणाला सांगू नको कोणाला अख्ख्या गावात बोबाटा करीत असतो तुम्ही माझा विश्वास नाही ठेवला कान पाड फोडीन तुझं हा दावतो तुम्हाला चला मागे. इकडे आंब्याच्या झाडाखाली आणि तुला सांगतो मी पुढचे नाव पण शोधून ठेवलेत कशाची एक मुलगा झाला एक मुलगी झाली लग्न तर होऊ दे ना बाबा का लग्न नाही आता आपण तू आत्ता म्हणले ना हाय असं जाणार असंच काय गं? याच्यासाठी आली होती का तू इकडं हा? याच्यासाठी आली होती मग काय साठी लागते मामा मोबाईल फुटून तुम्ही माझा लग्न घालायला आले होते का इकडं कुणाला चौक घालायला मी तुम्हाला तर म्हणतोय पण लग्न लावून द्या लग्न लावून द्या म्हणजे पोरीला इकडं झाडाखाली घेऊन बसले. तुला नाही वाटत का तू ह्याच्यासाठी आली होती का इकडं हा? एक मिनिट नका ना मारू. आम्ही आमचे काय मारू नका मामी ऐकत मला तुम्ही काय लग्न करायचं? तुम्ही आमचे सांगितलेलं मुलं. वय बी पूर्ण येतं आणि आम्ही आमचा निर्णय घ्या वरती सक्षम येतं कापून टाकील लागण्याच्या अगोदर तिला काय होतं एवढं सोपं समजलं कापलं धरतो मला ना मला काय होणार आहे अगं पण तुला असे संस्कार दिलेत का हा आपण काय झालं फक्त ही भेटायला तर आले जलमल्या फक्त जलमल्या भेटायला. द्यायला पाहिजे हे होता. तुझ्यासाठी फक्त असं ना आम्हाला फाशी घ्यायचं काम आहे आमची पोरगी दुसऱ्या पोरासंग बघणं धर, म्हणजे. झिपरी धर, हो मामा हानता काय हो, बार तुला काय काही कळतं का तुला हा का ग इकडे बरं ऐका मामी आता नाही केलं समजा लग्नाच्या दिवशी पळून गेली मग तवा ना खाईन का तुमचं अयो, पळून न्यायचं होतं तू तर काय करतो रे तुम्ही नका सांगू आम्हाला तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही पोरीला नादी लावू नका म्हणून मी नाही ना दिलावलं आमचं प्रेम आहे तुम्ही मामा तुम्ही तर बाच्या हात उचलायला नाही पाहिजे बरं का काय तुझा आरती करायची दुखतंय. आरती मग म्हणजे- करायची तुझी म्हणजे दुखतंय नाही मला याच्याशीच लग्न करायची म्हणजे मामा तुम्ही हानता कशाला काय झालं की पूजा करायची काय तुझी नीची अब केली तर काय होतं जवळ पूजा केली हो. अरे लाज पाय शरम धुत नाहीत का तुम्ही? तुला तुझ्या बहिणीचं ते एखादं असं प्रकरण झालं काय केलं असेल? माझी बहीण केलं तरी मी म्हणेन खुशी तुला पटतंय ना तू कर म्हणून म्हणेन मी अरे स्वतःच्या मामाच्या पुरीची मामाची इज्जत घालायला निघाला. मामाला आतापर्यंत लहानपणीपासून जर तुम्ही सांभाळायला म्हणतात तर जावाई म्हणत होते मामी तुम्ही खोटं काय बोलता तुम्ही हो पर्याय मी असतो कुठं का? म्हणते मी तुम्हाला जावं मग नुसतं ऐका मामा ऐकून घ्या नाही तर राव तुम्ही आमचं मामी चाललंय सिरियस नाही तर मामी तुम्ही ऐका जावाई म्हणत होते हा बघा ही आता म्हणते कुठवर तिकडं का जरा आपसात यायचं, थोडं व्यवस्थित सांगायचं व्यवस्थित तुम्ही बरं झालं आले मला या काय म्हणता, इथे ऐका इकडे या इकडे थोडंसं ऐका ऐका. त्यांना बरं, आता ही पोरग कुणाचं बहिणीच पोरगी तुमची माझा विचारणी करतात म्हणलं आता झालं तर उरकून टाका कशात लढतंय काही झालं की मी म्हणतोय बरं लग्न ऐकून घ्या तुम्ही म्हणता द्यायची नाही पोरगी म्हणते मला नवरा तोच करायचा अहो मामा आता माहित झालं आम्हाला यांचं माहिती लफडं झालं तर आता सोडून द्यायचं आम्ही चुकीचा शब्द घेऊ नका लफडं नाही म्हणे त्याला याला प्रेम म्हणतात हे असं आई आणि बाबा प्रेम काय माझ्या बहिणीने केलं असतं ना हिरीत ढकलून दिली असती खरंय त्याचं तुझ्या सहित नेली असती तिकडे अगं तुला याच्यासाठी लहानचं मोठं केलं का हा? लहानाचं मोठं लग्न होतं ना मोठं झालं तरी पण लहानाचं चौदा मोठं झाली केलं मग पोरी. झालं ना तुमचं काम मग तेवढं मग आता काम मला झालं. लग्न करायचं मग मला ठरू द्या ना कोणाशी करायचंय ते आणि मी याच्याशीच लग्न करणार मला नाही दुसरं आता कोणाशी तिचं सांगायला फाशी आली का तुला आम्हाला सांगायचं हा, नाही? तर आता 10 मिनिटापूर्वी सांगत होतो मामा मला पोरगी द्या म्हणून तुम्ही जावाई घरातला जे बाचाचे म्हणलं काय अडचण आहे मग तिचं थोबड चुलत का गे ती कस काय म्हणे मला लग्न करायचंय सांगायचं ना बाप आहे ना तुझा तुम्हाला लाखाशिवाय बेठानच मला इथे नाही करायचं मला तिथे नाही करायचं इथे तोंड करायचं. अण्णा मला सांगा चाललं होतं तुम्हाला एक मिनिट नोकरीवाला पाहिजे. लाखावालाच पाहिजे आता मी म्हणतो लाखाची गॅरंटी नाही ना ती आता आज ती लाखाचा पगार आज आहे उद्या नाही पण शेती भरपूर आहे कवा मी मेहनत करून खायला देऊ घरचं आहे ना माझं 4 गुरु आहेत दारात नाही तर दूध जाते पुन्हा त्याचं काढू द्या शेण. तुला टोमनं हाणलंच पाहिजे का शेण काय काढत नाही का तुझी एकटा आहे
खायला बरं दूध लागत मग तुला. तिची चुकी नाही हो, शाळा शिकवली नाही शाळेने केली हा कॉलेजला जाऊन जाऊन झाले नखरे सुरू गावातल्या गावात शाळेने केली, चालले आत्याकड आले आत्याकून गेले आत्याकड मग आत्याला आधीपासून सासू म्हणती म्हणून म्हणून आत्याकडे येते ती. मामी तुम्ही मला जावाय म्हणता फक्त ना ह्या 2-3 वर्ष दिसरला तुम्ही, माहिती झालं मला. तिने झक मारली तिने सांगितलं असतं ना, मी स्थळ पाहिलं नसतं बाहेर कशाला तोंड इकडे तू गप्पी. तिकडे हलवीत मी पण. मामा तुम्हाला एका शब्दावर साऱ्या गावाचा तुम्ही कारभार बघता तवरून तपेला ओळखाय पाहिजे होतं मग मी मागतोय त्यावेळेस. ही आई नाही शानी काका. इथं मुस्कड हाणलं पाहिजे. काका. माझी पोरगी नाही अशी, माझी नाही तशी. बघितलं का काय दिवा लावला तुझ्या मग पोरीने. आता तेवढा फ्रीडम मीच दिला होता ना तिला, त्याच्यामुळे ती डोक्यावर बसली माझ्या. मला पोरगी बी वाटलं हाणल्या नको. पाहिजे तशा. तुम्हाला हाणायचं आणि मारायचं सोडून काय येतं काय येतं मामा? मग काय करायचं यांची आरती करायची का? पूजा करता आरती करता काय करता तुम्ही? एक फक्त सरळ सरळ लग्नाला आले ना 1000 दिले ना आम्ही आमचं लग्न करून घेऊ. अरे बाप आहे मी आणि पुरीने असं काय केलं तुला नाही रे, तुला झाल्यावर कळन. तुझ्या पुरीने जरा उद्योग केला ना मग म्हणशील अरे ह्या पुरीने काय केलं. अरे होऊन देतं खरं आमचं लग्न, मग काय नाच झालं मग बघू तुम्हाला. एक काम करत तुझ्या हा हे लाज दिलं तर लाजच नाही काही. मग तिला कळलं लिकरू झाले आम्ही कसं सांभाळायचं आम्ही काम सांगू. कर चौघातली तुझे आईन बाप हा. आता इथं नको बसली तमाशा. आता इथं इथं आता गाव गोळा करायचा का? बापा एक काम करा तुम्ही आपल्या घरी चला आणि बसून मिटून एकदम उरकून आई टाका. बापाला घेऊन येतो मी. लगेच काय अर्जंट नाही काय संधी फाईस्टला लगेच लय एक गाव भरून. दोन तुकडं लग्न करून द्या मोकळं व्हा. इथं करावंच लागेल आता. कोण कार्टीला शुकारी एवढा तमाशा झाले हो. त्यांचा विचार आहे मला शिकायला समजत नाही. काय काय तमाशा झाला केली तर कुणी केली? बाच्याने केली आणि काय फरक पडतोय? काय मुंबईत बघितली आम्ही. मला नाही नेलं मुंबईला कधी मामाने. मुंबई बघितली. आला आणि जेवायचं काय तू बस ना काय गावात बोबाटा करी ना, काय करशील? काय करशील लपड आहे म्हणून. त्याला भुंगळा करून हाणा तुम्ही. राईट. तो आता पाहिजे. नाही चिरत नाही. ते पोरगला मामी तुम्ही जसं जावाय मला लहानपणीपासून म्हणतात ना, आता म्हणाय चालू करा हसा जरा काहीतरी. काय तुमचे बघा ते आधी मिसाळलेले त्यांना माहिती मामा तुम्हीच अडाणी राहिले फक्त माहिती का. मामा त्यासाठी म्हणतो तो बादशाला जसं गोंजारून पुढे ठेवायला पाहिजे बरं होतं. चला बघू नका की हसा की आता पण हा आता थांब ना त्याच्या आता लग्न झालं सांगू त्याला